अमेरिकेत राहण्याचे एक 5 सूत्र आहेत. आपण त्याला ABCDE या कॅटेगरीत मोडू शकतो. आणि A स्टँड्स फॉर अवेअरनेस. ओके. की तुम्ही जेव्हा अमेरिकेत जाता तेव्हा तुम्हाला एक अवेअरनेस पाहिजे की इथे लॉ अँड ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे, चलता है. हे जे इंडियनचं ॲटिट्यूड आहे ते तिथे चालत नाही. ते ॲटिट्यूड इथेच ठेवायचं आणि मग अमेरिकेच्या विमानात बसायचं. 500 रुपये ट्रॅफिक पोलिसला देऊन तुम्ही सुटू शकत नाही. करेक्ट. आणि याचे इम्प्लिकेशन्स खूप मेजर असतात. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर तुम्हाला खूप पाळावी लागते. याचा अवेअरनेस तुम्हाला पाहिजे की काय लिगली अलाउड आहे, काय लिगली अलाउड नाही आहे. आणि हे कुठून सुरुवात होतं की अमेरिकेत काय न्यायचं, तर काही सीड्स किंवा फळं ही अलाउड नाही आहेत. तिथपासून ते सुरुवात होते की हे अलाउड नाही, याचं तुम्हाला ज्ञान हवंय आणि मग तुम्ही ज्या गोष्टी अलाउड आहेत त्याच न्या. तिथे गेल्यानंतर लॉ अँड ऑर्डरचं पालन करा. या गोष्टींना नॉन निगोशिएबल म्हणलं जातं आणि म्हणून मी ह्याला अवेअरनेस म्हणतो. याचा अभ्यास तुम्ही आधीच करायचा आहे. बी इज अ ब्लेंडिंग. मला असं वाटतं की आपण तिथे जाऊन आम्ही इंडियन आहोत असं दाखवण्यापेक्षा आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही तुमच्यात ब्लेंड होणार आहे हे जर दाखवलं तर तुमचा ऍक्सेप्टन्स खूप वाढतो समाजातला. याचा आता असा आहे का की भारतीयत्व सोडून द्या? नाही. तुम्ही तुमच्या देवाला नमस्कार करा, तुम्ही हिंदू टेम्पलमध्ये जा आणि गणपती साजरा करा, तुम्ही दिवाळी साजरी करा, तुम्ही सगळं करा, पण तुम्ही त्यांच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा तेवढंच पार्टिसिपेट करा. फॉर एक्झाम्पल स्प्रिंग फेस्टिवल असतो, तिथे जाऊन एन्जॉय करा. त्यांचा इंडिपेंडन्स डे असतो, तिथे जाऊन इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करा. त्यांचा ख्रिसमसला तुम्ही पार्टिसिपेशन करा. हे तुम्ही केलं तर तुमचा ऍक्सेप्टन्स रेट तिथला जो आहे की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. आणि हे याला मी ब्लेंडिंग म्हणतो. म्हणून बी स्टँड्स फॉर ब्लेंडिंग इन टू द सोसायटी. सी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. त्याला आपण सिव्हिक सेन्स म्हणतो किंवा क्लीनलीनेस किंवा कल्चर. तर हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. सिव्हिक सेन्स हा शब्द भारतीयांच्या डिक्शनरीमध्ये नाही आणि हे आपल्याला मान्यच करायला लागेल. पण सिव्हिक सेन्स हा शब्द अमेरिकन डिक्शनरीमध्ये पहिला आणि याचे खूप काही इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्ट तुमच्यावर होऊ शकतात. कुठेही कचरा तुम्ही करू शकत नाही. कुठेही मी आज तागायत गेल्या 20 वर्षात कुठल्याही अमेरिकनला रस्त्यावर थुंकताना पाहिलं नाही. मी माझा डॉग घेऊन फिरायला जातो तेव्हा माझ्या खिशात वॉलेट आहे की नाही हे गाऊन असतं. माझ्या खिशात ती पुपू बॅग आहे का हे मी जरूर पाहतो. कारण डॉगने त्याचा बिझनेस केल्यानंतर मला ती पिशवी घेऊन उचलावी लागते आणि ट्रॅश मध्ये टाकावी लागते. हे तुम्ही नाही केलं तर तुमच्याकडे फार बेकार नजरेने बघितलं जातं. लाईन ब्रेकिंग जे म्हणतो ना आपण की इंडियन्स लोकांना लाईन हा प्रकार पाळणं हे माहितीच नाहीये. मी स्टेरियोटायपिंग करत नाहीये किंवा मी असं म्हणत नाही की हे नेहमीच होतं, पण लाईन्स या खूप डिलिजंटली पाळल्या जातात की तुमचा नंबर जेव्हा आलाय तेव्हाच तुम्ही जा, तुम्ही लाईन ब्रेक करू नका. आणि आपल्याकडे आपण जे बघतो की एखाद्या कॅशियरच्या भोवती असा घोळका असतो आणि मला हे द्या ते द्या चालू असतं, तसं तिथे चालत नाही. तुम्ही लाईननीच या आणि लाईननीच जा. तर या सिव्हिक सेन्स, क्लीनलीनेस ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला शिकाव्या लागतात. आणि त्या नाही शिकल्या तर त्याची त्याचे इम्पॅक्ट आहे तो खूप मोठा आहे. डी स्टँड्स फॉर DIY आणि हा अत्यंत क्रिटिकल टॉपिक आहे. आणि जर जोडप्यांना अमेरिकेत जायचं आहे तर त्यांनी या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. DIY म्हणजे डू इट युअरसेल्फ. आज तू मला विचारशील तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे कपडे धुणं, माझी भांडी जेवणानंतर धुणं, माझं घर मी स्वतः व्हॅक्युम करून घेतो, माझ्या कपड्यांना इस्त्री मी स्वतः करतो. तुला नॉट ओनली विदिन द होम, तुला फॉर एक्झाम्पल गाडी आहे तुझ्याकडे आणि वायपर्स बदलायचे आहेत तर तेही तुलाच बदलायचे आहेत. मी आत्ताच रिसेंटली इंजिन एअर फिल्टर किंवा कॅबिन एअर फिल्टर कसा बदलला जातो हे मी शिकलो आणि मी ते करतोय स्वतः. तर तुम्ही हे आउटसोर्स करू शकता का? जरूर करू शकता. तुम्हाला जेवढा खर्च येणार आहे त्याच्या 10 पट जास्त खर्च येणार आहे तुम्ही जर त्या गोष्टी आउटसोर्स केल्या तर.
तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथल्या लोकांना कामवाल्या बाईची जी सवय आहे ती तिथे चालत नाही. तिथल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः करायच्या आहेत. अगदी बाथरूम धुण्यापासून सगळं स्वतः करायचं आहे. याची तयारी तुमची नसेल तर तुम्ही अमेरिकेच्या विमानात बसूच नका. आणि हे एस्पेशली कपल्सना खूप इम्पॉर्टंट आहे. का तर तुम्हाला एकमेकांना ते सपोर्ट करायला लागतं, की तुम्ही असं नाही म्हणू शकत की बायको आहे तीच भांडी धुईल आणि मी फक्त कपडे धुईन कारण का वॉशिंग मशीन आहे, असं नाही चालत. तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे. तसंच मी स्वयंपाकाच्या बाबतीत म्हणेन की इंडियामध्ये मी समजा महिन्यातून 8 वेळा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवू शकतो, तर तुम्ही अमेरिकेत 2च वेळा जाऊ शकता, कारण तुमचा लगेच बजेटमध्ये इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि हे तुमच्या डोक्यात ते हवंय की डू इट युअरसेल्फ, म्हणजे तुम्हाला घरी स्वयंपाक जास्त करायचा आहे इथल्यापेक्षा. हे तुम्ही आधीच जाणून घेतलं तर लाईफ सुखकर होईल. मला या क्षणी एक गोष्ट आठवतीये. मृणाल दुसानीस नावाची एक नटी आहे, ती अमेरिकेत राहिली काही दिवस आणि ती परत आल्यानंतर तिने एक क्लिप दिली होती की अमेरिकेत राहणं फार कठीण आहे आणि तिला भयंकर ट्रोलिंग झालं की हे बघा म्हणजे अमेरिकेत राहणं कठीण आहे वगैरे काय म्हणतात. पण मी तिच्याशी पूर्ण सहमत आहे. जर तुम्हाला हे DIY आलं नाही तर अमेरिकेत राहणं हे प्रचंड अवघड आहे. मग त्याचा विचार तुम्ही आधीच करायचा आहे. आणि E स्टँड्स फॉर इकॉनॉमी. तर काही गोष्टी या इकॉनॉमिकली इम्पॅक्टफुल आहेत आणि ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, इथे तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाता आणि बघता की बटर चिकन बाबा 500 रुपयाला डिश आहे, तर तुम्हाला असं कळतं की ओके बटर चिकन 500 रुपयाचा खर्च होणार आहे मला. पण तू जर अमेरिकेत गेलास आणि मेन्यू उघडलास आणि बटर चिकन $20 पाहिलंस तर तुझ्या डोक्यात हे बसलं पाहिजे की हे $20 नाही आहे, कारण तुला त्याच्यावर 20% टीप द्यायची आहे. तर त्या डिशची किंमत $24 आहे. हे आधीच कॅल्क्युलेट तुझ्या डोक्यात व्हायला पाहिजे. तर ह्या काही हिडन गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, माझं जे घर आहे आत्ता त्याच्यात फ्रंट यार्ड आहे आणि बॅक यार्ड आहे, दोन्हीकडे लॉन आहे. तर ते लॉन मेंटेन करण्यासाठी मला साधारण $2000 ते $2400 वर्षाला खर्च येतो. हा खर्च कुठेही तुझ्या बॅलन्स शीट मध्ये असा व्हिजिबल नसतो आणि हे मेंटेन करायला लागतं, कारण तिथलं एक लाईफ स्टँडर्ड आहे आणि ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुला मेंटेन करायला लागतं. नाहीतर तुला हाऊस असोसिएशन जे आहे तिथलं होम असोसिएशन त्यांची नोटीस येऊ शकते की हे तुम्ही व्यवस्थित मेंटेन करत नाही आहात आणि त्याचे लिगल इम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर तुम्हाला हे या काही गोष्टी या बजेटमध्ये आणाव्या लागतील. हे ABCDE ही जर 5 सूत्र तुम्ही आत्मसात केली तर तुम्ही अमेरिकेला जरूर जाऊ शकता आणि तिथे एक चांगलं लिव्हिंग करू शकता. पण यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला जर असं वाटतं की हे नॉयझन्स आहे तर तुम्ही त्या बाबतीत थोडासा विचार करा, तुमच्या पार्टनरशी बोला, अलाइनमेंट करा की आपल्याला हे खरंच करणं जमेल का, आणि मग तुम्ही पुढचा विचार करा. असं मी एक सजेशन देईन.